हर चांग भले धनगर समाज संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी अनंता हिरवे तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब आखाडे यांची निवड। खालापूर येथे पार पडलेल्या बैठकीत हर चांग भले धनगर समाज संस्थेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी अनंता हिरवे यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब आखाडे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे। यावेळी संस्थेची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली। कार्याध्यक्ष आणि कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट संतोष आखाडे, ज्येष्ठ सल्लागार विठ्ठल आखाडे, सह उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश आखाडे, सचिव संपत ढेबे, खजिनदार रामदास कोकरे, सह खजिनदार नारायण बोडेकर, संघटक नथुराम ढेबे, प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय शेडगे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष हरेश ढेबे, युवक उपाध्यक्षपदी रवींद्र बोडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भागू बोडेकर, बबन हिरवे यांचीही निवड करण्यात आली। सर्वप्रथम सर्वांना जय मल्हार। हर चांग भले धनगर समाज संस्था चालवत असताना गेल्या माझ्या सहकार्याने आत्ताचे मुख्य सल्लागार विठ्ठल आखाडे, त्याच्यानंतरचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष आखाडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना मला जो काय अनुभव आलेला आहे आणि आज त्यांनी त्या दोन्ही सल्लागार मंडळींनी जी काय माझ्यावर फार मोठी जबाबदारी या जिल्ह्याची दिलेली आहे ती जबाबदारी मी पूर्णपणे त्यांच्या सहकार्यातून आणि ज्यांची माझ्याबरोबर नियुक्ती झाली त्या सर्वांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करीन। सर्व समाजामध्ये शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल हा मी प्रामाणिक प्रयत्न करेन। सर्व बांधवांना प्रथम जय मल्हार। या संस्थेची सुरुवातच मुळात खूप कठीण परिस्थितीतून झालेली। ही संस्था ज्या वेळेस आम्ही रजिस्ट्रेशन केली त्यावेळेस खूप अथक प्रयत्नाने आम्ही अलिबाग आणि या ठिकाणी म्हणजे कार्यकर्ते एक जमा करून सुरुवातीला लोकांमध्ये जनजागृती म्हणजे शैक्षणिक बाब ह्या गोष्टी आम्ही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आणि त्याच्यासाठी जे मोठं योगदान होतं ते आमचे माजी अध्यक्ष विठ्ठल आखाडे, जनार्दन बावदाने आणि बाकीचे आमचे युवा मित्र सावळाराम कोकरे असतील, अनंता हिरवे असतील, अशा पद्धतीने आम्ही हा वाडी वस्ती जो संपूर्ण रायगड जिल्हा त्यावेळेस पिंजून काढला। प्रत्येक वाडी वस्तीवर जाताना आमचं कॉन्ट्रीब्युशन असायचं 20-30 रुपये काढून आम्ही गाडी करायचो, मग जायचो आणि रात्री येताना 4 तास 5 तास 6 तास असे चालत तिथून यायचो। पण प्रत्येक गावात सांगायचो की बाबा मुलांना शिकवलं पाहिजे। शैक्षणिक जर बाबतीत तुम्ही राहिलात तर पुढे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हा आमचा शेवटचा मुद्दा होता। आज 20-25 वर्षानंतर हे जे फळ आलं आहे, आज बऱ्यापैकी ठिकाणी काही मुलं किंवा युवा पिढी राजकारणात येताना दिसते। त्याच्यात काही ठिकाणी सदस्य, सरपंच, उपसरपंच अशा पदांवरती असतील विराजमान झालेले आहेत। जिल्हा परिषदचे 2 सदस्य आजपर्यंत तयार झाले। हा एक मोठा अभिमानाची गोष्ट आहे की जेव्हा या संस्थेचा कारभार चालू झाला त्याच्यानंतर आज या गोष्टी उदयास आलेल्या आहेत आणि कुठंतरी एक व्यासपीठ आपल्या समाजाच्या लोकांना द्यायचं होतं ते आम्ही यातून देऊ शकलेलो आहे। ही संस्था रायगड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या समस्यांवर काम करत असून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे। निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।